नुकत्याच महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका लागल्याच्या माध्यमातून 4 पैकी जे निकाल लागल्या, राष्ट्रवादी पक्षाचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले. या संपूर्ण खासदारांना आणि राष्ट्रवादीचे पवार गटाचे जे कॅबिनेट प्रदेशाध्यक्ष, अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष संपूर्ण अहमदनगर येथे मेळावा बोलवण्यात आला. त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण निवडून आलेल्या खासदारांचा फार मोठा सत्कार समारंभ झाला. शेवटचं भाषण आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी संपूर्ण आभार मानून त्यांनी ताबडतोब सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला की तुम्ही हे मेळावा झाल्यानंतर ताबडतोब आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला तयारीला लागा अशा प्रकारचा आदेश दिला. त्या निमित्तानं मी आज 249 शहर मध्य विधानसभा मतदारच्या माध्यमातून मी इच्छुक आहे आणि इच्छुकाच्या माध्यमातून माझे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला एकत्र बोलवून त्यांचा राय मसला घेण्यासाठी आज फार मोठी महत्त्वाची बैठक मी आता बोलवलेली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेबांना, प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहे की 249 विधानसभा राष्ट्रवादी पक्षाला सोडावी अशी आम्ही पक्षाच्या माध्यमातून विनंती करणार आहे.